And here is our आंबील. मी दीदी जवळ थांबते हा. दीदी जवळ थांबते इथं हा. तू घरी जा. तू जा हा बाबांसोबत. बाय बाय. बाय देऊ. बाय देऊ. वेलकम टू प्रवीणा नितीन वाइब्स. नमस्कार यूट्यूब फॅमिली. तर तुम्हाला माहिती असेल प्रत्येक वर्षी ना दर्शवेळा अमावस्या हा सण मराठवाड्यामध्ये साजरा केला जातो. म्हणजे या सणामध्ये शेतकरी आपल्या शेतामध्ये जाऊन मळ्यामध्ये जाऊन शेतातल्या देवांची शेताची पूजा करतात आणि असंच भरभराट दे आम्हाला याच्यासाठी प्रार्थना करतात. तर हा असा सण असतो आणि या सणामध्ये सकाळी लवकर उठून छान छान स्वयंपाक करतात आणि शेतामध्ये जाऊन वनभोजनाचा आनंद पण घेतात. तर आम्हाला यावर्षी काही जाता आलं नाही. तर मग आम्ही आज असं ठरवलं की थोडंसं छान स्वयंपाक वगैरे बनवू आणि मस्त एन्जॉय करू. तर व्हिडिओ पूर्ण नक्की बघा आणि चला बघू काय काय होतं आहे. आणि स्वयंपाक होतच आहे तोपर्यंत गॅलरी स्वच्छ धुवून घेतली आणि ऊन पडलं आहे त्याच्यामुळं छान वाळली पण गेली आहे. तर त्याच्यावरती चटई टाकली आहे आणि आज आम्ही इकडे निसर्गाच्या सानिध्यात बसून वनभोजनाचा आनंद घेणार आहेत. जसं की वेळा अमावस्येला सगळे शेतामध्ये जाऊन जेवण करतात तीच फिलिंग येण्यासाठी. एक दीड तासामध्ये स्वयंपाक आवरून घेतला मी. पुऱ्या बनवल्यात आज मस्त. पुऱ्यासोबतच इकडे भात पण आहे तुम्ही बघू शकता. वांग्याची भाजी आहे झणझणीत. त्याचसोबत गोड म्हणून शिरा बनवला आहे मयंकचा फेवरेट. इकडे वरणाला फोडणी पण दिली आहे. सपक वरण बनवलं आहे आणि 2 भाकरी जे की चतकोर भाकर सगळ्यांनाच लागेल पुऱ्या खाल्ल्यानंतर. आणि चटणी पण आहे. आणि वेळा अमावस्ये दिवशी एक खास गोष्ट बनवली जाते. तर तीच गोष्ट आज आपण बनवणार आहे. त्याला म्हणतात आंबील. आणि चला आपण आंबील कशी बनवायची ते बघूया. आंबील बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे दही. हे दही कालच लावलेले आहे आम्ही, जास्त आंबट नसणार आहे. त्यासोबतच कोथिंबीर आहे, 1 मिरची, 2 लसणाच्या पाकळ्या आणि चाट मसाला पण टाकणार आहे आम्ही त्याच्यात. तर इकडं मिक्सरमधून काढणार आहे आपण, मिक्सरच्या मोठ्या भांड्यातून काढणार आहे हे सगळे आंबीलचे जिन्नस. तर सगळं आपण स्टेप बाय स्टेप टाकतो आहे. मिक्सरचं भांडं घेतलं आहे त्याच्यामध्ये दही टाकलं आहे, मग चाट मसाला, मग मीठ आणि मग चवीसाठी म्हणून आपण थोडीशी साखर टाकतो आहे त्याच्यात. आणि हे छान मिक्सरला फिरवून घेऊया. हिरवी मिरची आणि लसूणही ॲड केल्यावर का आपण. आणि आपली आंबील आता तयार आहे. आता याच्यामध्ये खूप सारं पाणी जाईल आणि आंबिलीमध्ये खूप पाणी असतं, आंबट असते चवीला थोडीशी. तर पाणी ॲड केल्यानंतर आपण बघूया मीठ वगैरे कसं आहे ते. आणि शेतामध्ये प्रत्येकजण वेळा अमावस्ये दिवशी ही आंबील बनवतं आणि पूजा झाल्यानंतर एकमेकांना फोन करून किंवा सांगतात की या आमच्याकडे आंबील प्यायला. तर प्रत्येकाकडे गेल्यानंतर प्रत्येक आंबिलीची टेस्ट पण वेगळी असते आणि दिवसभर ते आंबील आणि ताकाचं प्रमाण पिल्यामुळे एकदम भांग पिल्यासारखं सुस्ती चढते. तर ही अशी एक खासियत आहे आंबील बनवण्याची. आणि आता आम्ही इकडे सगळेजण बसलो आहे, मस्त ऊन आलेलं आहे गॅलरीमध्ये आणि अशा प्रकारे वनभोजनाचा आनंद घेताना मयंक, नितीन, आत्या, आजी आणि मी. आणि आम्ही सगळे इकडे वनभोजनाचा आनंद घेत असताना देवांश व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसणार नाही कारण तो मस्त झोपलेला आहे आता. हे आमची जेवणं आवरेपर्यंत देवांश उठलेला आहे इकडे आणि आता इथे सगळ्यांची मस्ती चालू आहे. आणि आता संध्याकाळचे 7 वाजलेले आहेत आणि मयंक आपण कुठे जातोय, कुठे चाललोय आपण. प्रगती दीदीला भेटायला चाललो ना आपण. तर आज आम्ही प्रगतीला भेटायचा प्लॅन केलाय. तर आता तिकडेच जातोय. चला काकू आहे मागे, देऊ आहे माझ्याकडे आणि आता आम्ही आलेलो आहे प्रगती दीदीच्या हॉस्टेलमध्ये.
आणि डिरेक्टली 1.5 महिन्यानंतर आज प्रगतीला बघतोय आम्ही. तर खूप छान वाटतंय. आपल्या माणसामध्ये आल्यानंतर तिलाही खूप छान वाटत होतं. एकदम हसतमुख दिसते. छान भेट झाली. आता घरी आहे बरं का. आता आम्ही नाही भेटायला येत. आजीची पण इच्छा होती की प्रगती कुठं राहते बघायचंय काय. आणि देवांशचा मूड जरा खराब आहे. ओके चला हाय हाय करा देवांश. छान भेट झाली ना दीदीची. आता परत भेटू आणखीन बरं का. भेटू परत आणखीन लवकरच. काळजी घे. ओके प्रगतीचा निरोप घेऊन आता आम्ही घरी आलोय. चला परत भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.